Good morning, everyone. Kindly switch on your cameras. We're going to start. Okay. बाकी मेंबर्स कॅमेरा ऑफ आहेत बऱ्याच जणांची अजून पण. Last time we discussed about the communication skill, as you all know. I have shared the notes with institute. ठीक आहे ना, इन्स्टिट्यूटला मी नोट्स दिलेले आहेत, तुम्हाला त्या भेटून जातील या 1-2 दिवसातच. Okay, and we are going to start today with the other topic with the name time management. Okay, तुम्ही कसा तुमचा टाइम मॅनेज करू शकता, त्यामध्ये कसे कसे टूल्स आहेत, एव्हरीथिंग वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस सेशन. यामध्ये हा पोर्शन जो आहे टाइम मॅनेजमेंटचा तो आपण नेक्स्ट वीक मध्ये करणार आहोत. अँड इन दिस वीक, इन दिस सेशन, वी आर गोइंग टू डिस्कस हाफ ऑफ द पोर्शन ऑफ टाइम मॅनेजमेंट स्किल्स. ओके, कुठेही काही डाऊट जर आला, काही कन्फ्युजन जर आलं तुम्हाला, तर यू कॅन आस्क ॲट एनी टाइम, नो प्रॉब्लेम. ओके, स्टार्टिंग विथ द टाइम मॅनेजमेंट. फर्स्ट ऑफ ऑल, एक खूप सारे सुविचार असतात टाइम मॅनेजमेंट वरती, राईट? देर आर सेव्हरल थॉट्स, कोट्स ऑन दॅट, की हाऊ वी टू यूज द टाइम, टाइम किती महत्वाचा आहे, टाइम इज मनी, एव्हरीथिंग. खूप साऱ्या प्रकारचे सुविचार असतात. वन आउट ऑफ देम, त्यांच्यापैकी एक इथे मेन्शन आपण केलाय की टाइम हा फ्री आहे सर्वांना, राईट? आपण पैसे नाही भरत टाइम विकत घेण्यासाठी, बट इट इज प्राइसलेस. प्राइसलेस काय? कारण त्याची किंमत आपण मोजू शकत नाही, कारण की तो आपण खरेदीच कधी करू शकत नाही. सिम्पल, इट कॅनॉट बी परचेस्ड. ओके, अँड यू कॅनॉट ओन इट. ओन इट म्हणजे काय? मालकी अधिकार दाखवणे एखाद्या गोष्टीवर. आपण वेळेवर मालकी हक्क कधीच दाखवू शकत नाही, बट यू कॅन यूज इट. तुम्ही फक्त वेळ यूज करू शकता. मी फक्त वेळ यूज करू शकतो, वापरू शकतो फक्त, बस. त्यावर अधिकार नाही दाखवू शकत. याचाच अर्थ काय की आपण टाइमला स्टोअर नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल, पॉवर बँक असते आपल्याकडे. वी आर हॅव्हिंग अ पॉवर बँक. जर पॉवर कट झाला तर त्या पॉवर बँक थ्रू आपण मोबाईल चार्जिंग करतो. फॉर एक्झाम्पल, इफ वी आर हॅव्हिंग अन इन्व्हर्टर, पॉवर कट झाला तर इन्व्हर्टर थ्रू आपण युटिलाइज करतो इलेक्ट्रिक पॉवर कनेक्शन इन हाऊस, एव्हरीथिंग. सी इन सेम पॅटर्न, इफ वी डिस्कस अबाउट टाइम, देन वी कॅनॉट स्टोअर द टाइम. आपण वेळेला कधीच स्टोअर करू शकत नाही. हा खूप मोठा पॉइंट आहे वेळेचा. यू कॅनॉट कीप इट, यू कॅनॉट स्टोअर इट. कितीही श्रीमंत व्यक्ती असू द्या, कितीही गरीब व्यक्ती असू द्या, कितीही सक्सेसफुल असू द्या, कितीही नॉन सक्सेसफुल, अनसक्सेसफुल असू द्या, कोणतीच व्यक्ती 24 तासापेक्षा जास्त वेळ त्यांना भेटत नाही रोज, डेली बेसिसला. सगळ्यांना सारखाच वेळ भेटतो. सिम्पल. यू कॅनॉट कीप द टाइम, यू कॅनॉट स्टोअर द टाइम, बट यू कॅन स्पेंड इट. तुम्ही त्याचा योग्य वापर, योग्य स्पेंडिंग करू शकतात. अँड वन्स यू हॅव लॉस्ट इट, यू कॅन नेव्हर गेट इट बॅक. एकदा का वेळ निघून गेली तर ती वेळ आपण परत आणू शकत नाही. आता प्रत्येक दिवशी 11 वाजतात, 12 वाजतात, प्रत्येक दिवशी 1 वाजतो, 6 वाजतात, पण तो दिवस वेगळा असतो, तारीख वेगळी असते. सिम्पल. प्रत्येक आठवड्याला संडे येतो, सॅटर्डे येतो, बट नो, द डेट इज डिफरंट. एकदा गेलेली वेळ ही परत येत नाही. सो युटिलायझिंग द टाइम इन द बेस्ट वे इज ऑलवेज रेकमेंडेड. हे खूप 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 गरजेचं आहे. ठीक आहे. नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी बेनिफिट्स ऑफ टाइम मॅनेजमेंट. टाइम चांगल्या प्रकारे मॅनेज जर आपण केला तर काय फायदा होऊ शकतो आपल्याला, काय बेनिफिट्स भेटू शकतात. यामध्ये खूप सारे बेनिफिट्स आहेत, पण त्यापैकी 6-7 आपण इथे मेन्शन केलेले आहेत. 7 बेनिफिट्स. इन्क्रीज युअर प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटी एनहान्स करतं टाइम मॅनेजमेंट. तुम्ही जर चांगल्या रीतीने, चांगल्या पद्धतीने जर तुमचं वेळेचं नियोजन करत असाल, देन इट विल एनहान्स युअर प्रोडक्टिव्हिटी. तुमचं आउटपुट चांगलं येईल. तुम्ही कोणतं टास्क जर करत असाल तर तुम्हाला ते काम करण्यासाठी जास्त चांगल्या प्रकारात वेळ भेटेल आणि त्याचा रिझल्ट खूप चांगला येईल. फर्स्ट पॉइंट. याच गोष्टीमुळे काय होणार? इट इज इंटर रिलेटेड. एका गोष्टीमुळे काय होतं, दुसरी गोष्ट अप्लाय होते. इट विल रिड्यूस युअर स्ट्रेस. Because whenever you are doing any task in proper timing, then it reduces your tension. तुमचं टेन्शन कमी होतं. सिंपल उदाहरण सांगतो. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर गिवन एनी असाइनमेंट बाय द टीचर,
and you are completing that assignment in proper timing, then it will reduce your tension. तुमचं टेन्शन निघून जाणार, तुम्ही चांगलं फील करणार तुमच्याबद्दल, कारण की तुम्ही ती असाइनमेंट वेळेत कंप्लीट केलेली आहे ऑलरेडी. Whatever teacher has told you or asked you to do. Simple. And third point is it improvises your confidence. How? तुम्ही जर तुमचं काम वेळेत करत असाल, तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढणार, तुमचा आउटपुट वाढणार, तुमचं टेन्शन कमी होणार, याचाच इम्पॅक्ट पडणार तुमच्या कॉन्फिडन्सवरती. इफ इन अ क्लासरूम देर आर अराउंड 50 स्टुडंट्स, 50 स्टुडंट्स एक क्लास आहे फॉर एक्झाम्पल, अँड आउट ऑफ ऑल दोज 50 कॅन्डिडेट्स, असं इमॅजिन करा की फक्त 10 कॅन्डिडेट्सने त्यांची असाइनमेंट टायमिंगवर कंप्लीट केली आहे. सिम्पल. हे जे 10 स्टुडंट असतात ना, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल खूप हाय लेवलला असतो, बिकॉज दे हॅव डन देअर टास्क. त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलेलं आहे, म्हणून त्यांचा कॉन्फिडन्स लेवल हाय लेवलला असतो. सिम्पल. अँड अचिव्हमेंट इन अ सेन्स ऑफ बॅलन्स. तुम्हाला तुमचं रुटीन, तुमची लाईफ एक बॅलन्स्ड लाईफ वाटायला लागते, कारण की तुम्ही जेव्हा वेळेत सगळे कामं करत असतात तेव्हा तुम्हाला असं जाणवतं की तुम्ही तुमची लाईफ चांगल्या पद्धतीने कॅरी फॉरवर्ड घेऊन चाललेत, पुढे घेऊन चाललेत. सिम्पल. दॅट इज द बेसिक रिझन ऑफ फिलिंग दॅट सेन्स ऑफ बॅलन्स इन टू युअर लाईफ. तो बॅलन्स तुम्हाला जाणवेल तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट वेळेत करत असाल तेव्हा. अँड नेक्स्ट इज बेटर अकॅडमिक परफॉर्मन्स. एक गोष्ट दुसऱ्याला रिलेट करते, ऍज आय टोल्ड यू, बिकॉज ऑफ वन थिंग द अदर थिंग चेंजेस, because of the confidence, because of your productivity, because of your reduction in tension, because of the balance in your life, your academic performance is best. ओके. तुमचा अकॅडमिक परफॉर्मन्स खूप चांगल्या पद्धतीने एनहान्स होईल. सिम्पल. ओके. सो अँड अल्टिमेटली काय होणार, यू विल गेट मोर फ्री टाइम. तुम्हाला फ्री टाइम चांगल्या पद्धतीने भेटणार आहे. कशामुळे असं मी म्हणतोय, एक थॉट आहे, एक सिंपल सुविचार आहे की द बिझिएस्ट पीपल ऑलवेज हॅव द मॅक्झिमम फ्री टाइम. बिझिएस्ट पीपल ऑलवेज हॅव द मॅक्झिमम फ्री टाइम. हाऊ? कारण की जेव्हा कोणताही व्यक्ती टाइम प्रॉपरली मॅनेज करून त्यांच्या असाइनमेंट्स किंवा त्यांचे जे टास्क असतात ते कम्प्लीट करतात वेळेवर, त्या लोकांना फ्री टाइम पण चांगल्या प्रकारे काढता येतो. दे हॅव देअर फ्री टाइम इन प्रॉपर वे. त्यांना टाइमपास करण्यासाठी, एंटरटेनमेंट करण्यासाठी खूप वेळ भेटतो, कारण की त्यांच्या कामांचं नियोजन ते अशा पद्धतीने करतात की ते वेळ वाया न घालवता ते कम्प्लीट करून ठेवलेले असतात त्यांनी ऑलरेडी. So if you are having your time management in right way, then you will get more free time for your life and better placement opportunities. Now, better placement opportunities म्हणजे काय? See, for example, there is a campus placement in your institute and company is approaching your college for hiring students. Job साठी कंपनी आली आहे तुमच्या कॉलेजमध्ये, and there are 50 students out of 50. For example, some students are having 90%, some students are having 80%. Doesn't matter. 5-10% इकडे तिकडे झाले समजा, 4-5% त्यांनी शॉर्टलिस्ट ऑलरेडी सगळ्यांना केलेलं आहे. तर बाकीच्या गोष्टी कशावर डिपेंड करतात की जेव्हा तुम्ही तुमचा टाइम प्रॉपरली मॅनेज करत आहात, तुमचं शेड्यूल प्रॉपर आहे, कारण की हा सॉफ्ट स्किलचा पार्ट आहे तुमचा. अँड इफ यू आर गुड इन टाइम मॅनेजमेंट, तुमच्या अनालिसिसवरनं, तुमच्या इंटरव्ह्यूवरनं त्यांना समजायला लागतं त्या गोष्टी की तुम्ही तुमची रुटीन कशी फॉलो करतात. या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर त्यांना हे जाणवतं की जो कॅन्डिडेट चांगला टाइम मॅनेजमेंट करतोय त्या कॅन्डिडेटला जास्त अपॉर्च्युनिटी भेटतील. बिकॉज इन कॉर्पोरेट वर्ल्ड, इन जॉब लेवल, टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. बिकॉज तुम्ही जर राईट टायमिंगला राईट काम जर करत असाल तरच त्याचा इम्पॅक्ट तुमच्या कंपनीला भेटणार आहे आणि तुम्हाला भेटणार आहे. दॅट्स इट. व्हेरी सिम्पल. बिकॉज अ राईट थिंग डन ऍट द रॉंग टायमिंग विल ऑल्सो लीड्स टू रॉंग रिझल्ट. सिम्पल. एखादी राईट गोष्ट आहे बट तुम्ही ती चुकीच्या वेळेस करतायत, चुकीच्या ठिकाणी करतायत, सिम्पली त्याचा रिझल्ट पण रॉंग येणार आहे. ओके. सो बेटर प्लेसमेंट opportunities by managing your time in right way. So these are all benefits. Okay, if you manage your time properly, these 7 benefits are the most common benefits you can have. Increase in your productivity, that is your output, result will be very good. Reduction या reduce your stress, तुमचा स्ट्रेस रिड्यूस होणार आहे, कमी होणार आहे, टेन्शन कमी होणार आहे. थर्ड इज इम्प्रूव्ह युअर कॉन्फिडन्स. तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्हाइज होणार आहे. Then after that, it gives you achievement of a sense of balance in your life. तुमची लाईफ बॅलन्स्ड पद्धतीने चालू आहे असं तुम्हाला जाणवायला लागेल. देन बेटर अकॅडमिक परफॉर्मन्स, एज आय टोल्ड यू, की जे स्टुडंट राईट टायमिंगला त्यांची कामं करतात त्यांना
त्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स सुधारवण्याचे खूप चान्सेस भेटतात आणि खूप चांगल्या प्रकारे ते अकॅडमिकली पण चांगलं परफॉर्म करतात. अँड नेक्स्ट वॉज मोर फ्री टाइम. जितकं चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचा टाइम मॅनेज करताय तितक्याच चांगल्या प्रकारे तुम्हाला तुमचा फ्री टाइम पण एक्स्ट्रा भेटतो फॉर डुईंग युअर वर्क. सिम्पल. अँड द लास्ट वन इज बेटर प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज. Better placement opportunities in the sense, the one who is having a good time management skill, that student will be more preferred compared to other students, because time management is very good and best among the techniques for analyzing or finalizing the candidates for interview. Simple. कारण की तुम्ही तुमचा टाइम कसा मॅनेज करता यावरती तुमची क्वालिटी ठरते कामाची. ठीक आहे. ओके, समजलं इथपर्यंत सर्वांना? कुछ डाऊट विचारून घ्या, काही डाऊट असेल तर. समजतंय? अंडरस्टूड? यस सर. ओके, नेक्स्ट, कॉमन टाइम वेस्टर्स. व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट हॅपन्स, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दिवसभराचे 24 तासच प्रत्येकाला भेटतात. बट कॉमन टाइम वेस्टर्स काय की ज्यांच्यामुळे टाइम वेस्ट होऊ शकतो कोणाचा पण? सगळ्यात इम्पॉर्टंटली एक्सेसिव्ह सोशल मीडिया. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड इम्पॅक्टफुल पॉइंट. सोशल मीडिया एक्सेसिव्ह लेवलला यूज करणं. कारण की कोणीही असो, व्हॉट्सअप जास्त यूज करणं, इंस्टाग्राम जास्त यूज करणं, ह्या गोष्टींमुळे काय होतं, तुम्ही ठरवलेले 5 मिनिट तुमचे कधी 2 तासामध्ये कन्वर्ट होतात आणि तुमचा कसा वेळ वाया जातो हेच आपल्याला कळत नाही. आपल्याला नंतर रिअलाइज होतं. तुमच्यापैकी बरेच स्टुडंट असे असतील की ते इंस्टाग्रामवर 5 मिनिटसाठी फोन हातात घेतात, बट मोबाईलचा 1 तास 2 तास कसा निघून जातो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. केला ना एक्सपिरियन्स तुम्ही? बऱ्याच जणांनी केलं असेल की आपण 5 मिनिटसाठी फक्त घेणार होतो, बट 1-2 तास आपल्या निघून जातात. सिम्पल. एक्सेसिव्ह सोशल मीडिया, दी गेमिंग एस्पेशली दी ऑनलाईन गेमिंग. ऑनलाईन गेमिंग आपल्याला जास्त काही अचिव्हमेंट देत नाही. सिम्पल आहे, टाइम वेस्ट होतो. बट इव्हेंच्युअली जेव्हा आपण फिजिकल गेमिंग करतो, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, ह्या सगळ्या गेमिंग खूप चांगल्या असतात, बट इन प्रॉपर वे, इन प्रॉपर टायमिंग, विथ प्रॉपर शेड्यूल. कारण की त्याने तुमची एक्सरसाइज होते, तुमची बॉडी फिट राहते त्यामुळे. ठीक आहे. बट ऑनलाईन गेमिंग इज नॉट एट ऑल रेकमेंडेड. त्याने काय तुम्हाला खूप बेनिफिट भेटेल असं काहीच नाहीये. वेळ जाणार. प्रोक्रास्टिनेशन. प्रोक्रास्टिनेशन म्हणजे काय? एखादी गोष्ट आज दिली तुम्हाला, टास्क आज दिलाय, ठीक आहे, अँड मी असं सांगितलंय तुम्हाला की 4 दिवसामध्ये तो टास्क कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे. तर आपण काय करतो, आज दिलाय ना तर आज कंप्लीट नाही करत. आपण आज पण तो टास्क कंप्लीट करू शकतो, बट बरेच जण नाही करत. 100 पैकी मोर दॅन 50% त्यामध्ये कंप्लीट करणारच नाही आजची आज. खूप कमी स्टुडंट्स असे असतील की ते आज कंप्लीट करून टाकतील. बट प्रोक्रास्टिनेशन म्हणजे काय? जर 3-4 दिवसामध्ये एखादी गोष्ट करायची, आपण काय करतो, आज नको, जाऊ द्या, उद्या करूया, उद्याच्या ऐवजी परवा करूया, परवाचं पण परत अजून पुढे ढकलतं. बरं, काही टास्क असे असतात की त्यांना टाइम लिमिट नाहीये, असाइनमेंट नाहीये त्या, पण टाइम लिमिट नाहीये त्यांना. व्हॉट वी डू इज दॅट, नो, वी विल डू इट टुमॉरो. We think that it is not so important, we can schedule it again, we will do it tomorrow. We always say that we will do it after 2 days, we will do it after 4 days, we will do it after 1 week, everything. आणि अशा पद्धतीने एक काम जे करणार होतो आपण, ते काही खूप मोठं काम नव्हतं, ते एका दिवसाच्या ऐवजी ते एका महिन्यापर्यंत पोस्टपोन्ड होतं. एखादी गोष्ट पोस्टपोन्ड करणे, सिंपल, त्याला आपण प्रोक्रास्टिनेशन म्हणतो. डिले इन दी थिंग्स, डुईंग थिंग्स, सिंपल. गोष्ट टाळणे, त्याला पुश करणे, पुढे ढकलणे, सिंपल. Okay, then watching reels continuously. Why I have mentioned it separately? Because time wasters मध्ये watching reels हा खूप कॉमन सिनॅरिओ आहे. व्हेरी व्हेरी कॉमन. वॉचिंग रील्स कंटिन्युअसली खूप जण हे एक्सपिरियन्सेस करतात आणि त्यामुळे खूप वेळ वाया जातो. त्यामुळे प्रॉपर कंट्रोल त्या रील्सवर असणं खूप गरजेचं आहे. अँड लास्ट मिनिट असाइनमेंट, जे मी तुम्हाला मगाशी बोललो, एखादी गोष्ट ढकलणे पुढे. एक्झाम्पल पण खाली मी सेट केलंय, दिलंय तुम्हाला, की असाइनमेंट गिव्हन ऑन मंडे बट स्टुडंट स्टार्ट ऑन संडे नाईट. सिम्पल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आज शनिवार आहे, आज आपलं सेशन आहे. इफ आय एम गिव्हिंग यू एनी असाइनमेंट फॉर नेक्स्ट सॅटर्डे 1 week, maximum student, more than 50% of student, what they will do, they will do that assignment on next Friday. आज शनिवार आहे, पुढच्या शनिवारी ती सबमिट करायची तुम्हाला, तर मॅक्झिमम स्टुडंट काय करतील, ती फ्रायडेला सबमिट करतील, लास्ट नाईट. कारण की ती लास्ट मोमेंटला आली, आता ती करावीच लागणार म्हणून. So in these 4 to 5 days, whatever you have time schedule of 5 to 6 days before that,
यू आर डिलेइंग इट, यू आर प्रोक्रास्टिनेटिंग इट, तुम्ही त्याला ढकलताय पुढे. ओके, ही खूप निगेटिव्ह गोष्ट आहे. यावरनं तुमच्या पर्सनॅलिटीवर खूप मोठा इम्पॅक्ट पडतो. कसा पडतो? बिकॉज सी, जेव्हा एखादी सवय आपल्याला लागते गोष्ट पुढे ढकलण्याची, पोस्टपोन करण्याची, ती आपली पर्सनॅलिटी बनून जाते. अँड वेन एव्हर समथिंग चेंजेस ॲज अ पर्सनॅलिटी ऑफ युअर लाईफ, you become a that kind of person who just want to push the things, who just want to delay the things, who just want to procrastinate and postpone the things. Simple. तर हे अवॉइड करा, हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे ऍज अ स्टुडंट. अँड पुअर स्लीप रुटीन, झोपेचे प्रॉपर नियोजन नसणे. बरेच स्टुडंट्स काय करत असतील, रात्री 12-1 ला झोपत असतील, सकाळी 7-8 वाजता उठावं लागतं, प्रॉपर झोप झालेली नसते. इन दिस सिनॅरिओ यू विल नॉट बी एबल टू अटेंड द कॉलेज प्रॉपरली. कारण की ज्या व्यक्तीची झोप चांगल्या प्रकारे झालेली नसते, ती व्यक्ती एखादं काम, एखादा टास्क चांगल्या प्रकारे बिलकुल करू शकत नाही. व्हेरी सिम्पल. आपण नाही करू शकत कोणतीच गोष्ट टायमिंग मध्ये, बिकॉज इम्प्रॉपर स्लीप. सिम्पल, बिकॉज ऑफ दॅट इम्प्रॉपर स्लीप. म्हणून चांगली रुटीन झोपेची असणं खूप गरजेचं आहे. एक प्रॉपर टायमिंगला झोपणं, एक प्रॉपर टायमिंगला उठणं, 10-15 मिनिट इकडे तिकडे स्विच होणं, दॅट इज ओके. थोडंफार टायमिंग मध्ये होऊ शकतं. बट 2-2, 3-3 तास तुमचा स्लीप रुटीनच पूर्ण बिघडलेला आहे, अँड युअर स्लीप इज टोटली डिस्टर्ब्ड, देन युअर लाईफ विल ऑल्सो गेट डिस्टर्ब्ड. दॅट्स इट, सिम्पल. अँड नेक्स्ट, so these are the 6 pointers of time waster: excessive social media, gaming, then procrastination, watching reels continuously, very very important, last minute assignments, and then poor sleep routine. झोपेचे चांगले नियोजन करा, that is very important for you. Now we will see what is the reality of this 24 hours. प्रत्येकाला 24 तास भेटतात आयुष्यातले, हे सगळ्यांना माहिती आहे. बट ते 24 तास कसे बायफर्केट होतात, कसे डिवाइड होतात, हे आपण बघूया. ऍज अ स्टुडंट तुम्ही रोज 7-8 तास झोपत असाल. रात्री 11ला झोपले, सकाळी 6 वाजता उठले. सिम्पल, एक कॉमन प्लॅटफॉर्मवरती आपण पकडून चालूया, 7 तास तुम्ही झोपताय डेली बेसिसला. कॉलेज तुमचं 6 तास असतं, 10 ते 4 पकडून चला एक्झाम्पल. ट्रॅव्हलिंग टाइम 2 तास पकडून चला, कोणाला जायला यायला वेळ लागतोय, कोणी दुरून येत आहे. काही जण हॉस्टेलला राहतात, त्यांचे मग 2 तास एक्स्ट्रा त्यांना भेटतात युटिलाइज करण्यासाठी. यू आर हॅव्हिंग युअर मील म्हणजे तुमचं जेवण आलं, लंच, डिनर, ब्रेकफास्ट, स्नॅक्स, यामध्ये तुमचे 2 तास गेले निवांत करता करता. 7 आणि 6 13, 13 आणि 4 17 तास. 17 hours आर स्पेंडेड, आर बिंग स्पेंड बाय यू इन कॉमन वे. सगळ्यांचे हे 17 तास कॉमनली गेले आहेत, उरले 7 तास. राईट. आता हे 7 तास तुम्ही कशी युटिलाइज करता यावरती तुमची पर्सनॅलिटी ठरते. तुम्ही जितके पण स्टुडंट आहात, तुमचे हे 7 तास तुम्ही कशी युटिलाइज करताय त्यावरती तुमचं डिफरन्स होणार तुमच्या लाईफमध्ये. सिम्पल. कारण की रोज प्रत्येक जण झोपतो, कॉमन आहे सगळ्यांसाठी. रोज प्रत्येकाला कॉलेजला जावं लागेल, कॉमन आहे. ट्रॅव्हलिंग करावं लागेल, जेवण करावं लागेल. हे 17 तास तुमचे गेले समजून चला, सगळ्यांचे इक्वली. तरी पण कशामुळे तुमच्यामध्ये डिफरन्सेस इतके असतात? ह्या बाकीच्या 7 तासांमुळे. वाय? या 7 तासांमध्ये तुम्ही किती तास एक्सरसाइजला देताय, किती तास तुम्ही अभ्यासाला देताय, किती तास तुम्ही टाइमपास करताय, हे यावरती ठरतं की तुमची लाईफ कशी बनणार. सिम्पल. नाव फॉर एक्झाम्पल, इफ यू आर हॅव्हिंग एक्सरसाइज, तुम्ही खूप हेल्थ कॉन्शियस आहात आणि तुम्ही सगळेजण खूप चांगल्या प्रकारे एक्सरसाइज करताय, रोज 1 तास देताय. तुमच्या लाईफचे 6 तास तुम्हाला उरले रोजच्या टायमिंगचे. 6 तास, 7 मधून 1 तास तुमचा मायनस जर झाला, तर तुमच्या 6 तासामध्ये तुम्ही एंटरटेनमेंट म्हणजे टाइमपास किती वेळ करतात आणि स्टडी किती वेळ करतात, यावरती तुमचं करिअर, तुमचं अकॅडमिक रेकॉर्ड, तुमचं फ्युचर ठरतं. सिम्पल. इतक्या सगळ्या स्टुडंट्स मध्ये कोणी 6 तासापैकी 5 तास स्टडी करत असेल, 1 तास टाइमपास करत असेल. कोणी 5 तास टाइमपास करत असेल, 1 तास अभ्यास करत असेल. कोणी बिलकुलच अभ्यास करत नसेल. सिम्पल. So what I'm willing to tell you is that these 6 to 7 hours of difference in you all differentiates you from other people. हाच फरक तुमच्यामध्ये आणि बाकीच्यांमध्ये बनणार आहे की तुम्ही हा वेळ कसा युटिलाइज करत आहात. सिम्पल. आता हा कसा युटिलाइज करायचा याबद्दल आपण शिकूया. त्यासाठी आपल्याकडे एक मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? जस्ट लेट मी नो. जस्ट टेल मी, समजतंय? काही डाऊट आतापर्यंत जे आपण डिस्कस केलंय त्यामध्ये? एनिथिंग? कळतंय?
मेंबर्स रिस्पॉन्स देत चला. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. टाइम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट असतं. बिकॉज सी, जेव्हा कंपनीज येतात ना इंटरव्ह्यूसाठी, तेव्हा तुमचे मार्क्स बघितले जातात. ऑफकोर्स तुमचे मार्क्स बघणार आहे ते, बट इव्हेंच्युअली बियॉन्ड दॅट तुम्ही तुमचं युटिलायझेशन कसं करतात, तुमचं रुटीन कसं असतं, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. सगळ्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. तर हे खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. ओके. एनीवन वॉन्ट टू आस्क समथिंग? ठीक आहे, पुढे मूव ऑन करूया. नेक्स्ट स्लाइड. देर इज वन मॅट्रिक्स. ओके, आज आपण मॅट्रिक्स बद्दल शिकणार आहोत. आता रियालिटी बद्दल आपल्याला समजलं आहे. सगळ्यात पहिले आपण एक थॉट बद्दल डिस्कशन केलं. त्यानंतर आपण टाइम मॅनेजमेंटचे बेनिफिट्स आपण बघितले. वी डिस्कस्ड अबाउट द कॉमन टाइम वेस्टर्स इन दॅट सोशल मीडिया वॉज द मेजर वन. डिलेइंग, गेमिंग, असाइनमेंट्स लास्ट मोमेंटला कम्प्लीट करणं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी. रिअलिटी आपण बघितली की कसा आपण टाइम 24 तासांचा युटिलाइज करू शकतो. लाईफमध्ये कोणालाच 24 तासांपेक्षा जास्त वेळ भेटत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. बट इव्हेंच्युअली हाऊ वी कॅन मॅनेज अवर टाइम, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. या सगळ्या गोष्टी आपण समजल्या आहेत आपल्याला. नेक्स्ट इज दी टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स. सी, ॲज आय टोल्ड यू, देर आर सर्टन टूल्स टू अनालाइज द टाइम मॅनेजमेंट. आपण हा टाइम कसा प्रॉपरली मॅनेज करू शकतो आपल्या स्वतःसाठी, आणि कसं आपली लाईफ इम्प्रुव्हाइज करू शकतो, याबद्दल ते मॅट्रिक्स आहे. बाकीचे पण काही टूल्स असतात त्यामध्ये, हाऊ वी कॅन मॅनेज दी टाइम इन राईट वे, राईट मोमेंट. बट त्या अगोदर आपण टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स शिकूया, आणि नेक्स्ट प्रेझेंटेशन मध्ये आपण बाकीच्या गोष्टी शिकणार आहोत. ओके, सो दिस इज द आयझेनहावर टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स. ओके, आयझेनहावर टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स. प्रेझेंटेशन दिसतंय सर्वांना? विजिबल आहे? येस सर. ठीक आहे. सी, यामध्ये टास्क मेन्शन आहे लेफ्ट साइडला, एक्स्ट्रीम लेफ्टला टास्क मेन्शन आहे. ठीक आहे. व्हॉट आर दिस टास्क? दिस टास्क आर डिवायडेड इंटू 2 कॅटेगरीज. समजण्याचा प्रयत्न करा. इम्पॉर्टंट अँड नॉट इम्पॉर्टंट. व्हेरी सिम्पल. 2 प्रकारचे टास्क असतात, जे खूप महत्वाचं आहे आणि जे महत्वाचं नाहीये. आता 2 प्रकारचे टास्क अजून असतात, म्हणजे त्याच मध्ये त्याचीच एक कॅटेगरी अशी आहे, महत्वाचं आणि महत्वाचं नाहीये. बट त्यामध्ये अजून एक कॅटेगरी असते त्यांचीच, की ते अर्जंट आहे की अर्जंट नाहीये आता करण्यासाठी. वेदर इट इज अर्जंट और नॉट अर्जंट. सिंपल. ठीक आहे. नाव हियर देर इज अ कॉलम ऑफ अर्जन्सी. अर्जन्सी म्हणजे अर्जंट वाले टास्क. सी, अर्जंट वाले टास्क, आणि हे नॉट अर्जंट वाले टास्क. इथे आपण त्यांची कॅटेगरी टाकतो. आता टास्क इम्पॉर्टंट आणि नॉट इम्पॉर्टंट असं जात आहे. दिस इज इम्पॉर्टंट अँड दिस इज नॉट इम्पॉर्टंट. ओके. सी, या मॅनेजमेंट मॅट्रिक्स वरनं आपल्याला बरंच काही समजणार आहे की तुम्ही तुमचं बायफर्केशन कसं करायचंय, तुमच्या कामांचं, तुमच्या टास्कचं, तुमच्या लाईफचं. राईट. नाव इम्पॉर्टंट टास्क आहे. सी, वन टास्क इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड ऑल्सो इट इज अर्जंट. ऑल्सो इट इज अर्जंट. हे 2, हा जो कॉलम आहे हा आणि हा जो रो आहे हा कुठे मीट होतो? या ठिकाणी. एखादं टास्क जेव्हा अर्जंट असेल आणि ते महत्वाचं पण असेल, तर ते इमिडिएटली करा. सिंपल. ओके, व्हेरी सिंपल. ते इमिडिएटली करणं खूप गरजेचं आहे. एखादा टास्क जर अर्जंट पण असेल आणि इम्पॉर्टंट पण असेल तर. व्हेरी सिंपल. हे मॅट्रिक्स तुम्हाला खूप काही शिकवून जातं. तुम्हाला हे ठरवायचं आहे यानंतर की तुमच्यासाठी कोणतं टास्क अर्जंट आहे आणि इम्पॉर्टंट आहे, कोणतं नॉट अर्जंट आहे, नॉट इम्पॉर्टंट आहे, लाईक दॅट. सिंपल. आता कधी कधी आता डू इमिडिएटली म्हणजे काय? महत्वाचं आहे, लगेच करावं लागेल. म्हणजे काय? तुम्हाला आज असाइनमेंट कंप्लीट करायची होती. टुडे इज द लास्ट डेट फॉर कम्प्लिशन ऑफ असाइनमेंट. तुम्ही काय करणार आहे? तुम्हाला ते टास्क आजच कंप्लीट करावं लागणार आहे. बिकॉज इट इज अर्जंट अँड इट इज इम्पॉर्टंट. सिंपल. ओके, दिस इज दी कॅटेगरी ऑफ अर्जंट अँड इम्पॉर्टंट टास्क. आता आपण बघूया की असं एखादं टास्क की ते अर्जंट नाहीये बट ते महत्वाचं आहे. दिस इज द टास्क. सी,
नॉट अर्जंटच्या खाली आहे आणि इम्पॉर्टंटच्या लाईन मध्ये आहे. सिम्पल. एखादं काम जे इतकं अर्जंट नाहीये, लगेच करायची आवश्यकता नाहीये, बट ते महत्वाचं तर आहे, इम्पॉर्टंट तर आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जो डेली स्टडी करतात, तुम्ही जो डेली अभ्यास करतात, दॅट इज नॉट अर्जंट. म्हणजे खूप अर्जंट नाही की तुम्ही आज 24 तास तुम्ही अभ्यासच केला पाहिजे. नॉट अर्जंट, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही रोज थोडा थोडा करा, काही अर्जंट नाहीये त्यामध्ये. बट ते महत्वाचं आहे, ते इम्पॉर्टंट आहे. जर एखादं टास्क खूप महत्वाचं असेल बट अर्जंट नसेल, असे टास्क आपण प्लॅन करतो, आपण शेड्यूल करतो असे टास्क. वी शेड्यूल सच टास्क. शेड्यूल करणं म्हणजे काय? तुम्ही रोज तुमचा अभ्यासाचा वेळ शेड्यूल करताय, डिसाईड करताय की तुम्ही रोज 7 ते 9 संध्याकाळी तुम्ही अभ्यास केला पाहिजे, किंवा 7 ते 8 अभ्यास केला पाहिजे, सकाळी 7 ते 8 अभ्यास केला पाहिजे, लाईकवाईज. सो इट इज अ काइंड ऑफ शेड्यूल ऑफ युअर टास्क. जेव्हा एखादं काम अर्जंट नसतं बट ते महत्वाचं असतं तेव्हा. थर्ड थिंग इज दी अर्जंट वालं बट नॉट इम्पॉर्टंट. सी, थर्ड क्वाड्रंट. दिस इज दी थर्ड क्वाड्रंट. क्वाड्रंट म्हणतो आपण याला. इट इज अर्जंट म्हणजे आत्ता करायचं आहे, ते करावं लागणार आहे, बट खूप महत्वाचं नाही. दॅट इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट टास्क. फॉर एक्झाम्पल, यू आर एट युअर होम, तुम्ही तुमच्या घरी बसलेले आहात, तुमच्या घरच्यांनी तुम्हाला एक यादी दिली खूप मोठी, राईट, बट तुम्हाला अभ्यास पण करायचा आहे थोड्या वेळात. तुम्ही काय करणार? हे पण तर काम करायचंय, अर्जंटवालं आहे, पण इतकं महत्वाचं नाहीये. किराणा आणायचा आहे तुम्हाला, ग्रॉसरीची लिस्ट आहे. तुम्ही काय करू शकता? हे काम डेलिगेट करू शकता. डेलिगेशन मीन्स व्हॉट? जेव्हा आपण आपलं टास्क दुसऱ्याला देतो, ट्रान्सफर ऑफ युअर वर्क, आपण शिफ्ट करतो आपल्या कामाला दुसऱ्याकडे. आपण मग दुसऱ्यांना सांगू की नाही, तुम्ही घेऊन या हे, मी अभ्यासाला बसलोय किंवा बसले, लाईकवाईज. डेलिगेशन, याला आपण डेलिगेशन म्हणतो. किंवा रिडक्शन. समजा तुम्हाला 25-30 गोष्टी आणायला सांगितल्या आहे दुकानातून, बट तुमच्याकडे आता खूप कमी वेळ आहे, तुम्हाला ते अर्जंट तर आहे, आणून तर द्यायचं आहे, तुमच्या घरात दुसरं कोणी नाही आणण्यासाठी, तुम्हाला आणायचं आहे, बट तुम्हाला ते डेलिगेट पण करता येत नाहीये, ट्रान्सफर पण करता येत नाहीये. तर अशा सिच्युएशनला तुम्ही काय कराल? तुम्ही रिड्यूस कराल त्याला. जी 25-30 आयटमची जी लिस्ट होती, ती तुम्ही 4-5 आयटम्सवर आणणार, जे गरजेचे आहे फक्त तेवढेच, बाकीचे नंतर, काय अडचण नाही. रिड्यूस करणार तुम्ही, त्या कामाला रिड्यूस करणार, कमी करणार. सिम्पल. कारण की ते काम अर्जंट होतं म्हणून, बट ते काय खूप महत्वाचं नव्हतं, दॅट्स वाय. अँड फोर्थ क्वाड्रंट यानी फोर्थ कॅटेगरी आहे नॉट अर्जंट अँड नॉट इम्पॉर्टंट. असे टास्क जे महत्वाचे पण नाहीये आणि इम्पॉर्टंट पण नाहीये. सिम्पल. ठीक आहे. एखादा मूवी तुम्हाला बघायचा आहे, तुम्हाला एखाद्या फ्रेंडने सजेस्ट केला की जिओ हॉटस्टार वरती खूप चांगला मूवी आला आहे, आता रिलीज झाला लास्ट वीक मध्ये, बघा. किंवा नेटफ्लिक्स वरती खूप चांगली वेब सिरीज आली आहे, तुम्ही बघू शकता. अर्जंट आहे का? नाही, इट इज नॉट अर्जंट. अँड इम्पॉर्टंट आहे का? नाहीये, खूप इम्पॉर्टंट पण नाही, असं काही गरजेचं नाही, खूप महत्वाचं नाही. सो जे काम अर्जंट नाहीये, इम्पॉर्टंट नाही, ते तुम्ही अवॉइड करू शकता नंतरसाठी. अवॉइड इट, ते सध्या टाळून टाका, कारण की तुमच्यासाठी बाकीचे कामं महत्वाचे पेंडिंग आहेत. दॅट्स इट. क्वाड्रंट वाईज तुम्ही काम करणं खूप गरजेचं आहे तुमच्या लाईफमध्ये. तुमच्यासाठी हेच महत्वाचं आहे की तुम्ही तुमचे टास्क कसे सेट करत आहात, तुम्ही तुमचे टास्क कसे बायफर्केट करत आहात. सिम्पल. ओके. आता तुम्ही स्वतःसाठीच एक असाइनमेंट करून घ्या की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कोणते कोणते क्वाड्रंट मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी टाकलेल्या आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टींना तुम्ही प्रायोरिटी दिली आहेत. तुम्ही स्वतःसाठी एक्सरसाइज करा. आय एम नॉट गोइंग टू आस्क यू फॉर इट, मी तुम्हाला काही विचारणार नाही त्या एक्सरसाइज बद्दल, बट तुम्हाला तुमच्या लाईफ बद्दल क्लॅरिटी येण्यासाठी, तुमच्या कामांची प्रायोरिटी सेट करण्यासाठी तुम्ही हे मॅट्रिक्स यूज करू शकतात. इट इज व्हेरी गुड मॅट्रिक्स ऍक्च्युली फॉर युसेज. तुम्ही स्वतःसाठी ते अप्लाय करा. त्यावरून तुम्हाला खूप रिअलाइज होईल की तुम्ही अशा काही कामांना तुमच्या लिस्टमध्ये टाकलं होतं की ते तुमच्यासाठी महत्वाचे नव्हतेच, ते तुम्ही अवॉइड करू शकत होते, बट तुम्ही ते अर्जंट बेसिसवर ठेवले. जे अर्जंट होते ते तुम्ही अवॉइड करायला ठेवले. म्हणजे मिसमॅच ऑफ टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स. सिम्पल. आणि मिसमॅच झाल्यामुळे काय होतं? तुमची जी रुटीन आहे, जे शेड्यूल आहे तुमच्या लाईफचं, ते हॅम्पर होतं. सिम्पल. ओके. सो दिस वॉज अबाउट द टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स. यामध्ये आपण एक्झाम्पल्स बघूया. वी विल सी द एक्झाम्पल्स इन दिस. जस्ट 1 minute. सी, दिस इज द
फर्स्ट स्लाइड ऑफ एक्झाम्पल्स, आयझेनहावर मॅट्रिक्स एक्झाम्पल्स फॉर स्टुडंट्स, खास करून स्टुडंटसाठी आहे, तुमच्यासाठी आहे. सी द क्वाड्रंट 1, अर्जंट अँड इम्पॉर्टंट. हे बघा, हे फर्स्ट क्वाड्रंट आहे, अर्जंट अँड इम्पॉर्टंट वाला. कोणतं क्वाड्रंट? हे, दिस वन. अर्जंट पण आहे, इम्पॉर्टंट पण आहे. काय करणार तुम्ही? डू इमिडिएटली. असे टास्क लगेच करा, इमिडिएटली करा. ओके. काय एक्झाम्पल्स आहे अशा टास्कचे? सिम्पल. तुमची एक्झाम उद्या आहे, तुमची एक्झामिनेशन उद्या आहे आणि तुम्ही अभ्यास केला पाहिजे. यू शुड स्टडी ऍक्च्युअली. सो स्टडी इज द अर्जंट बेसिस राईट नाव बिकॉज यू हॅव युअर एक्झामिनेशन टुमॉरो. दॅट्स इट. सिम्पल. ओके. जेव्हा अभ्यासाची वेळ येते, एक्झाम येते, तेव्हा तुमच्यासाठी प्रायोरिटी काय असली पाहिजे? स्टडीज असली पाहिजे. दॅट्स वाय इट कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ अर्जंट अँड इम्पॉर्टंट. नेक्स्ट, असाइनमेंट ड्यू टुडे. तुम्हाला आज असाइनमेंट सबमिट करायची होती, बट मग अशा सिच्युएशनला काय करणार तुम्ही? तुम्ही त्याला फोर्थ क्वाड्रंट मध्ये ठेवलं तर अवॉइड वाला. नो, यू शुड ब्रिंग इट इन टू द फर्स्ट क्वाड्रंट ऑफ अर्जंट अँड इम्पॉर्टंट. सिम्पल. नेक्स्ट इज प्रोजेक्ट सबमिशन. तुम्हाला प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे, तो अर्जंट पण आहे आणि तो इम्पॉर्टंट पण आहे. बिकॉज ऍज अ स्टुडंट तुम्हाला तुमच्या असाइनमेंट्स वरती ध्यान देणं खूप गरजेचं असतं. सो प्रोजेक्ट सबमिशन, असाइनमेंट, एक्झामिनेशन, स्टडी, या सगळ्या गोष्टी तुमच्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार एनी टाइम. अर्जंट अँड इम्पॉर्टंट. सिम्पल. नेक्स्ट क्वाड्रंट आहे इम्पॉर्टंट अँड नॉट अर्जंट. मीन्स दिस वन. हे नॉट अर्जंट आहे आणि इम्पॉर्टंट आहे. काय करणार? शेड्यूल. शेड्यूल म्हणजे प्लॅनिंग करणार. डेली बेसिसला काही ठराविक वेळ तुम्ही सेट करणार त्यासाठी. सिम्पल. व्हॉट आर दी एक्झाम्पल्स इन दिस शेड्यूल? सी, डेली स्टडी. तुमचा जो डेलीचा स्टडी जो असतो तो तुम्ही रोज किती वाजता करताय, शेड्यूल कसं करताय, ते खूप मॅटर करतं. एक्झामिनेशन जेव्हा येतात तेव्हा तुम्ही वन नाईट फाईट करतात, त्याचा बेनिफिट तुम्हाला कधीच नाही भेटणार. थोडाफार भेटेल फक्त. बट जर तुम्ही रोज स्टडी करतायत एक ठराविक लेवलला, एक ऑप्टिमम टाइमचा यूज करून, तर तुमचा आउटपुट जो आहे फायनली तो खूप चांगल्या प्रकारे येईल. ओके. सो स्टडी इज इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट. डेली वाला स्टडी, कारण की ते शेड्यूलचा एक पार्ट आहे. लगेचच्या लगेच मी तुम्हाला म्हणत नाही की अभ्यासाला लगेच बसा. नो, रुटीन मध्ये आणा ते. डेली बेसिसवर थोडं थोडं करा. सिमिलरली स्किल डेव्हलपमेंट असतं. युअर सॉफ्ट स्किल, युअर एव्हरी काइंड ऑफ स्किल. बिकॉज ऍज आय टोल्ड यू, तुमच्या टेक्निकल स्किल सोबत तुमच्या सॉफ्ट स्किल खूप महत्वाच्या असतात. तर तुम्ही तुमच्या स्किल कशा डेव्हलप करायच्या ते तुम्ही ठरवा. तुम्हाला आता मी नोट्स दिलेल्या आहेत, येतील तुम्हाला आज उद्यामध्ये. यू विल गेट दी नोट्स. त्यामध्ये मी एक्स्ट्रा कंटेंट पण तुम्हाला दिला आहे अभ्यास करण्यासाठी. अर्जंट नाहीये ना, नॉट अर्जंट बट इट इज इम्पॉर्टंट. इट कम्स इन दी सेकंड क्वाड्रंट. शेड्यूल करा त्याला, प्रॉपर शेड्यूल करा, प्रॉपर अभ्यास करा त्या नोट्सचा. मी तुम्हाला त्याची पीडीएफ बनवून पाठवली आहे, तुम्ही त्याचं प्रिंट काढून तुम्ही स्टडी करू शकता. व्हेरी गुड, राईट. लर्निंग ऑटोकॅड, लर्निंग पायथॉन, या सगळ्या ज्या लर्निंग आहेत ना डेली बेसिसच्या वगैरे किंवा शेड्यूल केलेल्या, या सगळ्या येतात क्वाड्रंट नंबर 2 मध्ये. ओके. इट इज इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट. तुम्ही ऑटोकॅडचे क्लासेस लावू शकतात कधी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. अर्जंट नाहीये, राईट, बट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पायथॉनचे क्लासेस लावू शकता, जसं तुम्ही आता इथे शिकताय इन्स्टिट्यूटमध्ये, तुम्ही क्लासेस लावलेले आहेत, राईट. सो यू आर लर्निंग दॅट. सो हे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. अँड लास्ट इज इंटरव्ह्यू प्रिपरेशन. आता इंटरव्ह्यू प्रिपरेशन कम्स इन इम्पॉर्टंट कॅटेगरी ऑफकोर्स, कारण की तुमचं सिलेक्शन त्या बेसिसवरतीच ठरतं. बट इव्हेंच्युअली नॉट अर्जंट. व्हाय नॉट अर्जंट? की तुम्ही आजच इंटरव्ह्यू प्रिपरेशन केलं पाहिजे असं काही नाही, नॉट नेसेसरी. बट तुम्ही हळूहळू इंटरव्ह्यू प्रिपरेशन करा, त्याला एक प्रॉपर प्लॅनिंग करा, की जेणेकरून इंटरव्ह्यू जेव्हा होणार तुमचा ऍक्च्युअल मध्ये, रियालिटीमध्ये, तेव्हा तुम्ही पॅनिक नको व्हायला. तेव्हा तुमच्याकडे सगळ्या गोष्टींचे आन्सर्स असणं गरजेचं आहे. दॅट्स वाय तोपर्यंत तुम्ही तुमचं परफेक्शन आणू शकतात. इट इज नॉट अर्जंट बट इट इज इम्पॉर्टंट, सो यू कॅन स्टडी ऑन इट ऑन रेग्युलर बेसिस. इंटरव्ह्यू प्रिपरेशन वरती आपलं प्रेझेंटेशन होणार आहे, त्यामध्ये आपण शिकणार आहोत की इंटरव्ह्यू कसा क्रॅक करायचा किंवा काय गोष्टी असतात त्यामध्ये, कशा कशावरती जास्त फोकस केलं पाहिजे. ऑल दोज थिंग्स वी आर गोइंग टू लर्न सेपरेटली. ठीक आहे. एक वेगळं सेशन त्यावरती होणार आहे, हे लक्षात असू द्या. नोट डाऊन करत चला, कारण काही काही गोष्टी ज्या प्रेझेंटेशन मध्ये असतात त्यापेक्षा जास्त आपण कधी कधी डिस्कशन करताना बोलतो. त्यामुळे राईट डाऊन सर्टन पॉइंट्स वेन एव्हर यू गेट टाइम फॉर दॅट. ओके. जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा.
Okay, interview preparation, learning Python, learning AutoCAD, skill development, and daily studies all comes under the category of quadrant 2. Important but not urgent. Third quadrant, urgent but not important. Third quadrant म्हणजे this quadrant comes under the column of urgent but it is not important. डेलिगेट करू शकता, दुसरं कोणाला तरी ट्रान्सफर करा ते काम, किंवा रिड्यूस करा, कमी करून टाका, काही अडचण नाही. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, अननेसेसरी कॉल्स, कोणाला विनाकारण कॉल करणं गरजेचं नाहीये तुम्हाला आता, अवॉइड करा. राईट. रॅन्डम नोटिफिकेशन, तुमच्या फोनला नोटिफिकेशन वाचतायत, गरजेचं नाहीये की तुम्ही लगेच आत्ताच हे केलं पाहिजे, चेक केलं पाहिजे किंवा हे केलं पाहिजे, नथिंग, रिस्पॉन्स दिला पाहिजे, नॉट इम्पॉर्टंट. आलाय कॉल आलाय किंवा कोणीतरी बोलवतंय तुम्हाला, ते अर्जंट असू शकतं, किंवा कोणीतरी काहीतरी तुम्हाला विचारतंय, म्हणतंय काम करण्यासाठी, बट इम्पॉर्टंट जर नसेल तर तुम्ही त्याला रिड्यूस करू शकता, सध्यापुरतं टाळू शकतात किंवा डेलिगेट करू शकता. जसं मी तुम्हाला ग्रॉसरीचं एक्झाम्पल दिलं, लाईक इन दॅट वे. अँड इंटरप्शन फ्रॉम फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्ह वगैरे वगैरे एक्सेट्रा. जेव्हाही तुम्हाला इंटरप्शन्स होतात, तुम्ही तुमचं महत्वाचं काम करताय आणि तुम्हाला कोणी नातेवाईक बोलवताय किंवा कोणी शेजारचे बोलवतायत किंवा एखाद्याचा कॉल जर तुम्हाला आला, राईट, फॅमिली मेंबर्सचा, नातेवाईकांचा, इट इज नॉट नेसेसरी की तुम्ही तो उचलला पाहिजे, लगेच बोललंच पाहिजे. तुम्ही तुमच्या फॅमिलीकडे ट्रान्सफर करू शकता, तो कॉल तुमची फॅमिली तोपर्यंत बोलू शकते, फॅमिली मेंबर्स तोपर्यंत तुम्ही स्टडी करू शकतात. सो देर आर सर्टन थिंग्स इन टू युअर लाईफ विच आर नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, त्या घडतात त्या टायमिंगला अर्जंट बेसिसवर, बट त्या खूप महत्वाच्या नसतात, त्यामुळे त्यांना डेलिगेट करणं खूप महत्वाचं आहे. ओके. अँड लास्ट क्वाड्रंट इज द क्वाड्रंट नंबर 4, not urgent and not important. Okay, see, this is the fourth quadrant. Not urgent, urgent पण नाहीये आणि इम्पॉर्टंट पण नाहीये, सिंपल. ओके. सो या केसमध्ये कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत, जस्ट 1 मिनिट. ओके, या केसमध्ये कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत, एंडलेस इंस्टाग्राम स्क्रोलिंग, आपण स्क्रोल करतो इंस्टाग्राम कंटिन्युअसली, राईट, काहीच विचार न करता जस्ट एक टाइमपास होऊन जातो, वेळ वाया जातो, त्याला म्हणतो आपण नॉट अर्जंट अँड नॉट इम्पॉर्टंट, सिम्पल. वॉचिंग वेब सिरीज, वेब सिरीज खूप अर्जंट नाही आणि खूप महत्वाची नाहीये. एखादा मूवी बघणं खूप अर्जंट नाही आणि खूप महत्वाचं पण नाही. एक्सेसिव्ह गेमिंग, खूप प्रकारचे गेम्स खेळणं ऑनलाईन, अर्जंट नाहीये आणि इम्पॉर्टंट पण नाहीये, सिम्पल. या सगळ्या गोष्टी तुमच्या फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतात. फोर्थ क्वाड्रंट म्हणजे काय, अवॉइड करणे, त्याला आपण अवॉइड करू शकतो. ठीक आहे. अवॉइड करणं म्हणजे काय, की ती गोष्ट आत्ता करण्याची आवश्यकता नाही, जेव्हा तुम्हाला फ्री टाइम भेटेल. इट्स नॉट नेसेसरी की तुम्ही मूवी नाही बघितली पाहिजे, असं नाही म्हणते मी, किंवा तुम्ही वेब सिरीज नाही बघितल्या पाहिजे, प्रत्येक जण बघतं, बट यू शुड हॅव प्रॉपर टायमिंग फॉर दॅट. योग्य वेळेत अगर चुकीची गोष्ट जरी केली तरी पण चुकीचा निर्णय होऊन जातो आणि रिझल्ट तुम्हाला निगेटिव्हली भेटतात. सो टू अवॉइड सर्टन काइंड ऑफ निगेटिव्ह, फॉर एक्झाम्पल, यू हॅव युअर एक्झाम्स टुमॉरो, तुमची एक्झाम आहे उद्या किंवा परवा, अँड यू आर वॉचिंग वेब सिरीज अँड मूवीज ऍट युअर होम. मॅच होईल का, नाही, मॅचअप नाही होणार, कुठेतरी चुकणार आणि निगेटिव्हिटी होणार आणि तुमच्या लाईफवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट पडणार, तुमच्या मार्क्सवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट पडणार, तुमचं स्कोर कार्ड खराब झालं तर तुमचं अकॅडमिक्स खराब होणार, सगळ्या गोष्टी इनडायरेक्टली इम्पॅक्ट होणार, सिम्पल. सो राईट टायमिंगला गोष्ट बघणं म्हणजे, एखादी एक्झाम संपली तुमची, यू आर फ्री नाव, यू कॅन प्ले सर्टन गेम्स, यू कॅन हॅव सम फन विथ मूवीज, विथ फॅमिली, फ्रेंड्स, एव्हरीवन, काही प्रॉब्लेम नाही, बट ऍट राईट टाइम. सो जी गोष्ट अर्जंट नाहीये, जी महत्वाची पण नाहीये, तिला तुम्ही सध्या टाळू शकता, यू कॅन अवॉइड दॅट. आता या सगळ्या गोष्टींपैकी तुमच्या लाईफमध्ये काय काय इम्पॅक्ट करतंय, कसं कसं कोणत्या क्वाड्रंटमध्ये तुम्ही काय काय टाकलेलं आहे, हे तुम्ही स्वतःसाठी अनालाइज करा. यू स्टडी फॉर युअर सेल्फ. ठीक आहे, तुमच्या स्वतःसाठी तुम्ही हा अभ्यास करा. समजलंय सर्वांना, अंडरस्टूड, मॅट्रिक्स कळलं. आन्सर्स देत चला, ऍटलिस्ट रिस्पॉन्सेस नाहीये, तुमची व्हिडिओ पण ऑफ झाल्या स्टुडंट्सच्या. समजतंय. Yes, sir.
ठीक आहे. काही डाऊट जर असेल ना कोणत्याही टॉपिक बद्दल, यू आर ऑलवेज फ्री टू आस्क, ऍज आय हॅव टोल्ड यू ऑल. ठीक आहे. सो ऑल दिस फोर मॅट्रिसेस आपण हे जे शिकलोय, फोर क्वाड्रंट, ऍक्च्युली आयझनहावर मॅट्रिक्स आपण याला म्हणतो. हे फोर क्वाड्रंट जे असतात ना, यांना बायफर्केट करणं, यांचं प्रॉपर डिव्हिजन करणं खूप महत्वाचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्च्युली. बिकॉज यावरनं तुम्हाला समजतं की तुमच्यासाठी कोणती गोष्ट लाईफमध्ये महत्वाची आहे, कोणती गोष्ट महत्वाची नाहीये, कोणती गोष्ट अर्जंट आहे आणि कोणती गोष्ट अर्जंट नाहीये. व्हेरी सिम्पल. ओके. अँड अपार्ट फ्रॉम दिस आपण यापेक्षा पण अजून दोन टूल्स वेगवेगळे शिकणार आहोत, दोन टेक्निक्स, की त्यावरून तुम्हाला हे समजेल की टाइम कशा प्रकारे तुम्ही युटिलाइज केला पाहिजे, हाऊ यू कॅन युटिलाइज युअर टाइम, हाऊ यू कॅन अवॉइड दी प्रोक्रास्टिनेशन. तुम्ही एखादं काम डिले करण्यापासून कसं स्वतःला वाचवू शकता. डूज अँड डोंट्स, टाइम मॅनेजमेंट बद्दल तुम्ही काय केलं पाहिजे, काय अवॉइड केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट सेशन मध्ये शिकणार आहोत. ओके. या सेशन मध्ये आपण फक्त टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स बद्दल शिकलो. अजून दोन चांगले टूल्स आहेत की त्यावरनं तुम्हाला खूप चांगली क्लॅरिटी येणार आहेत की तुम्ही तुमचा स्टडी कशा प्रकारे केला पाहिजे. How you can plan your studies for best performance, how you can schedule your planning for studies on daily basis, how you can have certain kind of breaks in between your studies, everything. हे सगळं आपण शिकणार आहोत. आपण आज काय शिकलो याला थोडंसं एक रिवाइज करूया. सगळ्यात पहिले एक थॉट होता, सुविचार होता, ज्याला आपण म्हटलो की टाइम फ्री असतो बट त्याची किंमत आपण मोजू शकत नाही, प्राइसलेस असतो. आपण त्याचे मालक कधीच नाही बनू शकत, आपण फक्त टाइम यूज करू शकतो. आणि आपण कधीच टायमिंग स्टोअर करू शकत नाही. वी कॅनॉट स्टोअर दी टाइम. कितीही पैसे येऊ द्या, आपण टाइमिंग स्टोअर करू शकणार नाही. अँड आपण त्याला फक्त स्पेंड करू शकतो. आणि एकदा गेलेली वेळ ही परत येत नाही. सिम्पल. ओके. सो टाइम मॅनेजमेंटचे बेनिफिट्स आपण काय काय बघितले होते, की आपली प्रोडक्टिव्हिटी वाढते, रिझल्ट वाढतात, आउटपुट वाढतं. त्यामुळे काय होतं, आपला स्ट्रेस जो आहे तो रिड्यूस होतो. स्ट्रेस रिड्यूस झाल्याने काय होतं, आपला कॉन्फिडन्स लेवल बूस्ट होतो. आणि त्यामुळे काय होतं, आपल्याला सेन्स ऑफ बॅलन्स वाटतो आपल्या लाईफमध्ये. सेन्स ऑफ बॅलन्स, आपली लाईफ आपल्याला बॅलन्स लेवलला वाटायला लागते. सिम्पल. अँड त्याचमुळे काय होतं, युअर परफॉर्मन्स इन दी अकॅडमिक रेकॉर्ड्स गेट्स इम्प्रुव्हाइज्ड. इम्प्रूव्ड परफॉर्मन्स होतो आणि मोर फ्री टाइम तुम्हाला भेटतो, जास्त फ्री वेळ तुम्हाला भेटतो, कारण की तुम्ही तुमचे कामं योग्य वेळेत कंप्लीट केलेले असतात ऑलरेडी. याचमुळे काय फरक पडतो तुमच्या लाईफमध्ये, तुम्हाला बेटर अपॉर्च्युनिटीज भेटतात करिअरमध्ये, जॉबसाठी. ठीक आहे. कारण की तुमचा तो पर्सनॅलिटीचा पार्ट होऊन जातो प्रॉपर टाइम मॅनेजमेंट. कॉमन टाइम वेस्टर्स आपण काय बघितले होते, एक्सेसिव्ह सोशल मीडिया युसेज, खूप अति प्रमाणात सोशल मीडिया स्क्रोल करणं, यूज करणं, ट्विटर असो किंवा इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, एव्हरीथिंग. गेमिंग, खास करून ऑनलाईन गेमिंग, ज्यामध्ये खूप टाइम वेस्टेज होतो. त्यानंतर प्रोक्रास्टिनेशन, म्हणजे एखादी गोष्ट डिले करणं. आज एखादी गोष्ट करायची होती, उद्या करायची होती, परवा करायची होती, बट ती करत 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 लोटत लोटत आपण पुश करत तिला खूप पुढे घेऊन जातो. कधी जास्त वेळेची नव्हतीच, तिला आपण पुश करतो, त्याला आपण प्रोक्रास्टिनेशन म्हणतो. रील्स कंटिन्युअसली वॉच करणं म्हणजे बघणं. लास्ट मिनिट असाइनमेंट्स, मी एखादी असाइनमेंट आज दिलीये तर ती पुढच्या फ्रायडेला तुम्ही कंप्लीट करणार एका रात्रीतून नाही. तुम्हाला आज वेळ आहे तर आज कंप्लीट करून टाका. नॉट नेसेसरी की शेवटच्या मोमेंटला तुम्ही ते घेऊन गेले पाहिजे. इथे एक्झाम्पल पण मेन्शन होतं की असाइनमेंट गिवन फॉर मंडे, व्हॉट डज द स्टुडंट्स डज, सॅटर्डे नाईटला ते स्टार्ट करतात कम्प्लीट करण्यासाठी. अँड पुअर स्लीप रुटीन, स्लीप रुटीन तुमची प्रॉपर नसणं हा खूप मोठा निगेटिव्ह पॉइंट आहे. झोप जर तुमची प्रॉपर झालेली नसेल तर तुमचा पूर्ण दिवस डल जाणार. तुम्ही इमॅजिन करा, एखाद्या दिवशी तुम्ही असं एक्सपिरियन्स केलं असेल की तुमची झोप प्रॉपर नाहीये झालेली आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी कॉलेजला जातात. जस्ट इमॅजिन दी होल डे फॉर यू. तुम्हाला एकदम डल फील होणार आहे त्या दिवशी, एकदम इनकम्प्लीट फील होणार, एकदम लेझी फील होणार, कारण की तुमची झोप नव्हती झालेली. दॅट्स वाय. सिम्पल. हॅव्हिंग अ प्रॉपर स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर हॅव्हिंग अ गुड परफॉर्मन्स. ठीक आहे. Then we discussed about the reality of 24 hours. In that we discussed की sleep, कॉलेज, ट्रॅव्हल, जेवण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहे सगळ्यांसाठी. यामध्ये 16-17 तास कोणत्याही व्यक्तीचे जातातच. बट जे 7-8 तास जे उरतात त्यामध्ये आपण स्टडी, एक्सरसाइज किंवा एंटरटेनमेंट जे आपण ठरवतो करण्याचं, त्यामध्येच आपली पर्सनॅलिटी कळते की आपण कोणता टाइम किती युटिलाइज करतोय आणि कोणत्या ठिकाणी करतोय. दॅट्स इट. दॅट चेंजेस युअर पर्सनॅलिटी अँड चेंजेस युअर सेल्फ फ्रॉम अदर पीपल. बाकीच्यांपासून तुम्ही वेगळे याच गोष्टीमुळे बनतात की तुम्ही हे उरलेले 7-8 तास
कसे युटिलाइज करतायत, सिम्पल. अँड देन वी लास्टली डिस्कस्ड अबाउट दी आयझेनहावर टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स. इन दॅट इम्पॉर्टंट आणि नॉट इम्पॉर्टंट टास्क होते आणि अर्जंट आणि नॉट अर्जंट वाले टास्क होते. इम्पॉर्टंट पण आहे आणि अर्जंट पण आहे तर ते लगेच केलं पाहिजे. इम्पॉर्टंट आहे बट अर्जंट नाहीये, डेली स्टडी झालं एक्झाम्पल, राईट, तुमचं लर्निंग झालं, पायथॉन, सॉफ्ट स्किल्स वगैरे, ते शेड्यूल करा, तुम्ही प्लॅन करा. अर्जंट वाला तुमची एक्झाम आहे, स्टडी करावा लागेल, दॅट इज अर्जंट, दॅट इज इम्पॉर्टंट. असाइनमेंट सबमिशन आहे, अर्जंट आहे, इम्पॉर्टंट आहे. प्रोजेक्ट सबमिशन आहे, अर्जंट आहे, इम्पॉर्टंट आहे, लाईकवाईज. थर्ड क्वाड्रंट वॉज अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट. किराणाची जशी मी लिस्ट सांगितली तुम्हाला, डेलिगेट करू शकतात, दुसऱ्यांना ट्रान्सफर करू शकतात किंवा कमी पण करू शकतात ते काम. अर्जंट आहे बट इम्पॉर्टंट नव्हतं ते, तर तुम्हीच केलं पाहिजे, सोडून देऊ शकतात, थोड्या वेळ थांबू शकतात किंवा त्याला कमी करू शकतात, त्याचा प्रभाव कमी करू शकतात. अँड लास्ट क्वाड्रंट वॉज दी नॉट अर्जंट अँड नॉट इम्पॉर्टंट कॅटेगरी, दी फोर्थ क्वाड्रंट, की जे महत्वाचं पण नाहीये, जे अर्जंट पण नाहीये. वॉचिंग वेब सिरीज, वॉचिंग मूवी, राईट, रोमिंग अराउंड विथ दी फ्रेंड्स, कोणत्या तरी ठिकाणी फिरायला जाणं, अर्जंट नाहीये इमिडिएटली. तुमच्या जर एक्झाम आलेले आहेत जवळ आणि तुम्ही त्यावेळेस जर फिरण्याचा प्लॅन करताय किंवा मूवीज बघताय, तर कुठेतरी ते तुम्हाला निगेटिव्हली इम्पॅक्ट करेल. दॅट्स इट. ओके, सो अवॉइड सच टास्क. जे अर्जंट नसतात, जे इम्पॉर्टंट नसतात, त्या टास्कला तुम्ही अवॉइड करणं गरजेचं आहे. ओके, सो दीज आर दी फोर क्वाड्रंट्स ऑफ दी आयझेनहावर टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स. ओके, बाकीचे जे टूल्स आहेत, सी, जसं आपण इथे एक्झाम्पल्स डिस्कस केले, एक्झामिनेशन, असाइनमेंट, प्रोजेक्ट, अर्जंट अँड इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट मध्ये डेली स्टडी, स्किल डेव्हलपमेंट, ऑटोकॅड, पायथॉन, इंटरव्ह्यू प्रिपरेशन. अर्जंट आहे बट इम्पॉर्टंट नाहीये, यामध्ये आपण हे डिस्कस केलं की अननेसेसरी कॉल्स, रॅन्डम नोटिफिकेशन्स, इंटरप्शन्स फ्रॉम फ्रेंड्स. अँड नॉट अर्जंट प्लस नॉट इम्पॉर्टंट, यामध्ये आपण अवॉइड करायला सांगितलं, बिकॉज इंस्टाग्राम स्क्रोलिंग हे काय खूप महत्वाचं नाहीये आणि खूप अर्जंट पण नाहीये, नंतर पण तुम्ही फ्री टाइम मध्ये करू शकता. वॉचिंग वेब सिरीज हे काय अर्जंट नाहीये आणि इम्पॉर्टंट पण नाहीये, आणि एक्सेसिव्ह गेमिंग हे पण काही अर्जंट नाहीये आणि नॉट इवन अर्जंट अँड नॉट इवन इम्पॉर्टंट. ठीक आहे, समजलं सर्वांना द टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स अँड अदर टॉपिक्स ऑफ टुडेज डिस्कशन? समजतंय? समजतंय सर? ओके ओके, ठीक आहे. क्वेश्चन जर असतील तर समजून घेत चला. ठीक आहे, कधी पण तुम्ही विचारू शकता, तुमचा तो अधिकार आहे. ऍज आय टोल्ड यू, यू हॅव ऑल द राईट्स टू आस्क द डाउट्स. ओके, इन नेक्स्ट सेशन वी आर गोइंग टू लर्न अबाउट डिफरंट टेक्निक्स फॉर टाइम मॅनेजमेंट. आता हे मॅट्रिक्स जे आहे ना, हे तुम्ही स्वतःसाठी तयार करा, असाइनमेंट म्हणून समजा, तुमच्या स्वतःसाठी तयार करा. मी तुम्हाला विचारणार नाही तुम्ही काय लिहिलं काय नाही, बट तुम्ही स्वतः बद्दलच विचार करा आणि मॅट्रिक्स ला असं अनालाइज करा की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कोणत्या कामांना इम्पॉर्टन्स दिलंय, कोणत्या कामांना इम्पॉर्टन्स नाही दिलंय. कधी कधी असं पण तुम्हाला सापडेल की एखादं असं काम होतं की ते अर्जंट नव्हतं आणि इम्पॉर्टंट पण नव्हतं, बट तुम्ही त्याला खूप चांगल्या ठिकाणी बसवलंय तुमच्या लाईफमध्ये, इम्पॉर्टंट आणि अर्जंट वाल्या ठिकाणी. आणि काही अर्जंट आणि इम्पॉर्टंट वाले काम ते तुम्ही अवॉइड केलेले आहेत, इग्नोर केलेले आहेत. सो चेक युअर मॅट्रिक्स प्रॉपरली अँड चेंज अकॉर्डिंग टू दॅट. तुमचं रुटीन त्या हिशोबाने चेंज करा, तुम्हाला खूप चांगला बेनिफिट होईल. ठीक आहे, सो आज इतकंच करूया आपण. वी विल स्टॉप टुडे अँड वी विल डिस्कस अबाउट दी 2 more टेक्निक्स इन नेक्स्ट सेशन. ठीक आहे, ज्यामध्ये टेक्निक्स अशी असणार आहे, फॉर एक्झाम्पल यू आर हॅव्हिंग एन एक्झामिनेशन अँड यू वॉन्ट टू स्टडी इन राईट वे. एक चांगल्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा, तर कसा तुम्ही तो केला पाहिजे, कोणता रूल त्यामध्ये तुम्ही अप्लाय केला पाहिजे की तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल तुमच्या अभ्यासाचा, ते आपण पुढच्या वीकमध्ये शिकणार आहोत. बिकॉज ऍज अ स्टुडंट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू नो अबाउट दॅट. त्याबद्दल समजणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे की तुमचा स्टडी जो आहे तुम्ही कसा बेस्ट वेने तुम्ही फॉलो करू शकतात, ब्रेक टाइम्स तुम्ही कसे घेऊ शकतात, बायफर्केशन तुमच्या अभ्यासामध्ये तुम्ही कसं घेऊ शकतात, रिवॉर्ड पॉइंट्स कसं तुम्ही तुम्हाला अभ्यासामध्ये खुश ठेवू शकतात, या सगळ्या गोष्टी. नॉट इव्हन इन स्टडीज बट इव्हेंच्युअली इन अदर वेज ऑल्सो. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कसं तुम्हाला मॅनेज करू शकतात की जेणेकरून तुमचा राईट टायमिंग राईट वे मध्ये बॅलन्स राहील आणि तुमची लाईफ एक प्रॉपर वे मध्ये चालेल. ठीक आहे, ओके. सो आज इथेच थांबूया. इन नेक्स्ट सेशन वी विल लर्न अबाउट दी अदर टेक्निक्स. तुम्हाला नोट्स याच्या ज्या आहे या प्रेझेंटेशनच्या या भेटतील या सेशन्स नंतर, बट इव्हेंच्युअली बाकीच्या नोट्स तुम्हाला भेटून जातील या वीकमध्ये.
मागच्या सेशन्सच्या मी सांगतो पाठवायला तुम्हाला. आय हॅव सेंड देम, दे विल सेंड इट टू यू. ठीक आहे. तर आज इथेच थांबूया. विल स्टॉप टुडे. वी विल डिस्कस अबाउट अदर टॉपिक्स इन नेक्स्ट सेशन. ठीक आहे. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. थँक्यू ऑल. थँक्यू.